नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊज बेल्टचा. तर कशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत ती म्हणजे उंची आहे आपली 14.5 इंचाची. शिवून ब्लाऊज होणार 13.5 इंच. तर बघू शकतात 14.5 आपल्या इथं येते, किंवा अशा पद्धतीने जरी टेप धरला 14.5 बघू शकतात. नंतर मी एक लाईन आखून घेणार. आता आपल्याला शोल्डर टाकायचे 5.5 इंच. 36 छाती आहे, 5.5 शोल्डर. तर मोंड्यासाठी पण 5.5च घेते. पेपर कटिंग आहे. पेपर कटिंग झाल्याच्या नंतर ब्लाऊजवर आपल्याला काय काय बदल करायचे हे पण लक्षात आलं पाहिजे. तर आपल्याला 36चा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे, तर तो अशा पद्धतीने काढायचा आहे. बघू शकतात 18 भाग दुसरा येतो आणि 9 भाग हा चौथा येतो. तर 9 मध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. 9 इंचामध्ये अजून आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. ही झाली आपले 9 इंचावर एक लाईन. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची, ती याच्या पुढे ठेवायची. नीट लक्षात घ्या. आता आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी मोंड्यामध्ये पाठीमागे यावं लागतं आणि शोल्डरपासून आपल्याला तिरकी लाईन एक आखून घ्यावी लागते. नंतर 1.5 इंचावर एक आपला मधला पॉईंट येतो आणि 1 इंचावर आपला एक पॉईंट येतो. फ्रंट साईडला आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावर कंपल्सरी फ्रंट बाजूला एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने, आणि 1 इंचावर आपल्याला फ्रंट बाजूने. म्हणजे अशा पद्धतीने जर मोंडा घेतला तर अजिबात मोंड्याला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते का मी कशा पद्धतीने माप घेतले. हा आहे प्रिन्सेस ब्लाऊज. मग याची घडी काढताना कशा पद्धतीने काढायची, तर बघू शकतात. आपण उलटी बाजू केली आणि ज्या साईडने हुक आहे पाहू शकता, तिथे थोडासा आपल्याला ताण द्यायचा आहे, म्हणजे हे भाग एकदम व्यवस्थित. म्हणजे 9ची घडी आहे तर 9 इंचच आपण घेतले. म्हणजे 36 छातीचा हा ब्लाऊज आहे. आणि ज्यावेळेस आपण कमरेचं माप घेतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्या साईडने आपण हुक लावतो ती साईड आपल्याला सोडून द्यायची. म्हणजे हे बघा हुक पट्टी आहे, हे आपल्याला सोडून द्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर आपल्याला हुक पट्टी टोटल घ्यायची. तर 10.5 जवळजवळ कंबर आहे. 10.5चा आपल्याला मग चौथा भाग काढायचा अशा पद्धतीने. आता जेवढं माप येईल, जवळजवळ 8 इंचाला 2 लाईन कमी आल्यात, तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे माप. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचं आहे. 2.5 इंच मिक्स कशासाठी करायचं आहे, 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला 2.5 इंच आपलं माप आहे. तर बघू शकतात. आता आपण काय करायचं आहे, गळा घ्यायचा आहे. तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2 इंचाचा किंवा 2.25 इंचाचा. 2.25 गळा घ्या, एकदम परफेक्ट बसतो. किंवा 2.5चा जरी गळा घेतला तरी एकदम छान बसतो. आता हा फ्रंट गळा आहे तर 7 इंच ठीक आहे. 7 इंचापर्यंत आपण पुढचा गळा घेऊ शकतो. वरती आपण 2.5 घेतले तर खाली आपण 2.25 जरी घेतलं तर गळा हा व्यवस्थित दिसून येतो, म्हणजे आकार गोल येतो. तर याच्यामध्ये आपण 7 इंच न घेता आपण थोडासा वरून अजून घेतला तरी चालतंय, काही हरकत नाही. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार फ्रंट गळा असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, उंची टाकायची बेल्टची 12.5 इंच. बरोबर 12.5 इंच बेल्ट उंची टाकायची. किंवा आपल्याला खालच्या बाजूनी, आता ह्या साईडने आपण 2 इंच ठेवलं आहे, इकडं ज्या साईडने आपली फिटिंग येते, तर समोरच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचाचा बेल्ट काढायचा आहे. आता कोणाला बेल्ट उंची म्हणजे बेल्ट जो आहे तो कोणाला कमी लागते साईज, किंवा कोणाला ब्रॉड बेल्ट असेल तरी चालतं. तर तसं न करता आपण ह्या बाजूने 2.5 इंच घेतले हुकाच्या बाजूने, आणि ज्या फिटिंग साईडने 2 इंच घेतले. आता आपल्याला कंपल्सरी बेल्टची उंची वाढवावी लागते.
तर बेल्ट हा मापात येऊन जातो. तर बघू शकता त्याला थोडासा आपण आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण आकार दिल्याच्या नंतर आपल्याला आता 36 छाती आहे तर 3.25 किंवा 3.5 आपल्याला जरी घेतलं, 3.5 घ्या आडवा टक्स. 36 छातीला 3.5 घेतले. वरचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 10 इंचावर. अंगावर जर माप घेतलं तर कमी जास्त होऊ शकतं. मी ह्या लाईननुसार घेतले. बघू शकता हा पॉईंट जर इथे आला तर त्या लाईननुसार, कारण आपल्याला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता 36 छाती आहे तर मी 1.5 इंच इकडच्या बाजूने घेतले, बरोबर. किंवा 2-2.5 तुम्हाला जेवढा लागतोय तेवढा घेतला तरी चालते, किंवा आपण याला 2 इंचाने घेऊ. बघू शकता 2 इंच घेतले. 2 घ्या 2.5 घ्या, ही बी चेस्ट असेल तर 2.5-3 जरी घेतलं तरी चालेल. ही 36 छाती आहे तर मग मी 2 इंच घेतले, बरोबर. आणि नंतर मग आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा. आता आकार देताना थोडासा डॉट डॉट करा आणि नंतर मग आकार द्या, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम इझी पडेल. तर पाहू शकतात आता जे आपण हे 2 इंच घेतले ते आपल्याला समोरच्या बाजूने बाहेर घ्यायचे आहे, म्हणजे ह्या लाईनपासून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण ही लाईन आपल्याला वरती घेऊन जायची जिथं आपल्याला मुंड्यामध्ये फिटिंग येते इथपर्यंत. म्हणजे इथं पण मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी ठेवलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, याचे करायचे आहे कटिंग. सॉरी, आपण डबल पेपर घेतलेला. प्रिन्सेस ब्लाऊजच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर अगोदर सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळी टेक्निक तुमच्या लक्षात येईल. असं काही नाही का एका पद्धतीचं जर शिकवलं तर तीच पद्धत हर एक ब्लाऊजला वापरली जाते, असं अजिबात नाही. तर टेक्निक वेगवेगळे आहे. तर मी तुम्हाला जसं नाही का वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही आपली फिटिंग होती. आपण हे 2 इंच कुठलं घेतलं, जे हे 2 इंच माप आलं ते आपण बाहेरून घेतलं, बरोबर. तर मग इथं मी फोल्ड करून घेते आणि ह्या फोल्डनुसार मी पाठीचा जो भाग आहे तो आपल्याला कवर करायचा आहे. म्हणजे बघू शकतात, कारण आपण हा पाठीचा भाग हा काढला आहे आणि हा आहे फ्रंट भाग. कारण पाठीच्या भागात आपण ते 2 इंच मिक्स केलेलं नाही, त्याच्यासाठी आपण ते काढून टाकलं. आता आपण करूया क्रॉसपट्टीची कटिंग. ही झाली आपली क्रॉसपट्टी. याच्यामध्ये कुठं वाढवायचं आहे मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला फ्रंट साईड आहे तर आपण अगोदर मुंडा कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला गळा कट करायचा आहे. तर आपण हे 2 इंच आपण अगोदर कट करू, जे आपण जास्त घेतलेलं. तर अशा पद्धतीने आपण 3 पीसमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग केली क्रॉसपट्टीमध्ये. आता आपल्याला इथं बदल कुठं करायचं मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता ज्या वेळेला आपण याची कटिंग केली तर आपल्याला बदल कशामध्ये करायचं आहे आपण बघूयात. आता आपल्याला तुम्हाला मी सांगते का ज्या वेळेस आपण बदल करतो तर त्यावेळेला क्रॉसपट्टी जी आहे तर ती क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला 1 इंच खालच्या साईडने वाढवायचं आहे. नीट लक्षात घ्या. हीच जर तुम्ही क्रॉसपट्टी ठेवून जर कटिंग केली तर 100% उंचीला ब्लाऊज कमी पडणार. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, क्रॉसपट्टीमध्ये जास्त घ्या. आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत का जे करून तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतात तर त्यावेळेस त्या फॉलो करावं लागतात. आता याच्यामध्ये पण तुम्हाला काय बदल करायचा आहे का, ज्या वेळेला तुम्ही शिवण्यासाठी म्हणजे अस्तरवर कटिंग करतात तर त्यावेळेला जेवढं आपण शिवण्यासाठी गुंतवतो तर तेवढं खालच्या बाजूने जास्त कपडा घ्या. आणि याच्यामध्ये पण तेच आपल्याला प्रोसेस करायची का ज्या वेळेला आपण हा आकार देतो तर हा आकार आपल्याला शिवताना कपडा कमी पडू नये याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये वाढवलं तरी पण चालते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कंप्लीट पूर्ण होतो आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी जाऊन बघा आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करतो आहे.
सिंपल पद्धत आहे आणि सोपी पण पद्धत आहे. खूप सुंदर पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते, तर नक्कीच जाऊन ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, कमेंटचे उत्तर नक्की देण्यात येईल. माझे 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनलच्या खाली मी ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते चॅनलच्या खाली मी माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक देते, तर ती पण चेक करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.